लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 30 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर आज त्यांनी काय दाखवलंय की हे जे काही काव्याच्या वडिलांमध्ये आणि या पार्थच्या वडिलांमध्ये जी काही दुश्मनी आहे ती कशामुळे आहे आणि काय आहे हे सगळं त्यांनी एक्सप्लेन केलंय. सगळं पास्ट त्यांनी आज डिटेलमध्ये दाखवलाय. पार्थ त्याच्या वडिलांना विचारत असतो की बाबा हे सगळं काय आहे, ऐकतोय ते सगळं नवलच. आता त्याचे वडील म्हणतात की हो पार्थ, मला मला तुझ्या मनाची अवस्था कळते रे. तुला माहितीये का, अरे वसुदेवने ना गैरसमज करून घेतलाय. म्हणजे तिच्या तोंडून नंदिनीच्या वडिलांचं अशा पद्धतीने तू नाव ऐकलंस, त्यामुळे तुला या गोष्टीचा त्रास होणारच. पार्थ विचारतो, बाबा नेमकं काय आहे ही सगळी भानगड, मला सांगाल का तुम्ही? आता त्याच्या आईने आणि त्याच्या बाबाने मिळून त्याला पास सांगितलाय आणि इकडे त्या वसुआत्याने त्या रम्याला सगळा भूतकाळ सांगितलाय तिच्या वडिलांचा आणि धनंजयचा, म्हणजे या नंदिनीच्या आणि काव्याच्या वडिलांचा. ही वसुआत्या रम्याला म्हणते, तुझे बाबा असते ना रम्या, तर आज आपल्यावरती ही वेळच आली नसती. आता त्या रम्याला पण यातलं काही माहिती नाहीये. आता ते म्हणतात, त्या वसुआत्या म्हणतात की माझा नवरा माझी सगळ्यात मोठी संपत्ती होती ग. त्यांच्या नवऱ्याच्या फोटो जवळ जाऊन त्या उभा राहतात आणि म्हणतात, बघा आपल्या मुलीला मी आतापर्यंत तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आज माझा भाऊ तुमच्या दुश्मनाच्या मुलीशी लग्न लावायला चाललाय आपल्या पार्थचं. आणि आता इकडे पार्थचे वडील पण समजवतात पार्थला, अरे त्या दिवशी न फार भयंकर घडलं. आपल्या बँद्राच्या साईटवरती एक मोठा प्रॉब्लेम झाला. तिथली झोपडपट्टी हलवण्याचं काम चालू होतं. आता तेव्हाचा पास त्यांनी ऐकवला. आता धनंजय तिथे आलेत, विक्रमला सांगतात की सुदर्शन कुठे? मग ते म्हणतात, अरे तो तिकडे झोपडपट्टीवरच गेलाय. मग धनंजय म्हणतात त्याला फोन लाव आधी. आता हे आहेत रम्याचे वडील सुदर्शन. काव्याच्या वडिलांनी तेव्हाच फोन लावला होता त्यांना आणि सांगितलं होतं की सुदर्शन तू तिथे जाऊ नको, तुझ्या जीवाला धोका आहे. पण आता ते काही ऐकत नाहीत सुदर्शन आणि म्हणतात, कशाला रे, कशाला, काही पण सांगतोयस का मला? आता ते म्हणतात, अरे पोलिसांना घेऊन जाऊ आपण तिथे आणि मला माहिती मिळाली की तू तिकडे जाऊ नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून. आता ते म्हणतात, एक खोटं बोलू नकोस, मी सुदर्शन आहे सुदर्शन, मला हात लावणारा अजून जन्माला यायचंय, तुला क्रेडिट मिळावं म्हणून करतोय ना. आता त्यांनी फोन ठेवून दिला होता त्यांचा. आता हे पारचे वडील सांगतात की अरे सुदर्शनच्या फोनवर शेवटचा फोन धनंजयचा होता. या गोष्टीचा वसुताईने वेगळाच अर्थ लावून घेतलाय तिच्या मनाने. वसुआत्या त्यांच्या मुलीला सांगत असतात, अगं तो काळा दिवस हे लोक विसरले असतील, पण मी नाही विसरणार. ती झोपडपट्टी रिकामी करायसाठी तुझे बाबा आदेश घेऊन गेले होते कोर्टाचा तिथे, पण तिथे काय झालं? आता रम्याला हा भूतकाळ अगदी चुकीच्या पद्धतीने कळतोय. आता हा भूतकाळ जो काही झाला तो सांगतायत त्या वसुआत्या. आता ते सुदर्शन तिथे जातात आणि म्हणतात, ए चला रे, काय चालली तुमची नाटकं, चला रे फिरवा तो बुलडोजर. आता ही वसुआत्या म्हणते, तुझे बाबा तिथे गेले होते पण धनंजयला ते सहन झालं नाही आणि धनंजयने त्यांना जीवे मारायचा प्रयत्न केला. आता ते सुदर्शन तिथे गेल्यानंतर त्या झोपडपट्टीतलाच एक गुंड असतो ज्याने त्यांना मारलेलं आहे. पण आता या आत्याचा असा गैरसमज झालाय की धनंजयने त्याच्या माणसा थ्रू यांना मारलंय म्हणून. असं काहीतरी मोठा गोंधळ आहे प्रेक्षकांनो. आता हा माणूस आपल्याला इथे येताना दिसतोय, त्याची बायको त्याला रोखत असते, पण तो माणूस कोणाचाही विचार न करता सगळ्या लोकांमध्ये या रम्याच्या वडिलांना चाकू भोसकतो आणि ते वडील तिचे तिथेच घायाळ होऊन म्हणजे जातात. वसुआत्या म्हणतात, काहीही उपयोग झाला नाही, मी कोर्टापर्यंत गेले, पोलिसांपर्यंत गेले, त्या धनंजयची कंप्लेंट केली, पण आपल्या म्हणजे तुझ्या मामाने विक्रमने धनंजयच्या बाजूने साक्ष दिली आणि तो सुटला. आता इकडे पार्थला सुद्धा एक्झॅक्टली त्याच वेळेला भूतकाळ कळतोय. आता त्याची आई म्हणते, ही अडी वसुताईंनी गेल्या 13 वर्षापासून मनात धरून ठेवली आहे. आता ते विक्रम म्हणतात, अरे पार्थ हेच ते कारण आहे ज्यामुळे वसुताई तुझं लग्न मोडायला निघाली आहे. आता पार्थ म्हणतो, बापरे बाबा, भूतकाळाची केवढी मोठी गोष्ट तुम्ही मनात लपवून ठेवली आणि तुम्हाला किती त्रास झाला असेल या गोष्टीचा. आता पार्थचे वडील म्हणतात, काय करणार अरे बेटा, 15-20 वर्षानंतर त्या जखमेवरची खपली आत्ता निघालीये बघ. वहिनी ऐकायलाच तयार नाहीये आणि तिच्या हट्टापायी मी ह्या नात्याची दोर नाही रे कापणार. इकडे रम्या रडत रडत म्हणत असते, आई अगं मामा मला डावलतोय आणि त्या माणसाच्या मुलीशी पारचं लग्न लावून देतोय, असं का करतोय मामा? मग ती वसुआत्या म्हणते, नाही 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 रम्या, मी हे होऊच देणार नाहीये. अगं रम्या, तो फक्त बिझनेस बघतोय बिझनेस, पण तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझी आई खमकी, मी हे होऊच देणार नाहीये रम्या. पण आता इकडे हे पार्थचे वडील म्हणतात, हे बघ तू काळजी करू नकोस पार्थ, हे बघ मी तुझ्या आणि नंदिनीच्या भविष्यावर काहीही परिणाम होऊ देणार नाहीये, कुठल्याही दबावाला मी बळी पडणार नाहीये. वसुताईला काय करायचंय ना ते करू देत, लक्षात ठेव. आता इकडे ही वसुआत्या तर जिद्दीलाच पेटते. ती म्हणते, तू काळजी करू नकोस रम्या, माझ्या भावाचा अहंकार जर मोठा असेल ना तर मी तर त्याच्या आधी जन्माला आलेले आहे.
माझा अहंकार किती मोठा असेल ना याचं फक्त तू विचारच कर रम्या, बघ मी काय काय करते ते. आता ती रम्या म्हणते, आई मला बाकीच्या गोष्टींची घेणं देणं नाहीये, मला फक्त पार्थची लग्न करायचंय, बाकी मला काही नकोय. आता ती वसू आत्या म्हणते, तुझं लग्न होणार, नक्की होणार. पार्थ म्हणतो, अरे पण बाबा मी लहानपणापासून काव्याची फक्त म्हणजे आम्ही सगळे मोठे भावंड आहोत म्हणूनच काळजी घेतली ना, बाकी मी प्रेमाचा वगैरे विचारच केला नाही. म्हणजे उगाचच वसू आत्याने गैरसमज करून घेतलाय ना धनंजय रावांबद्दल, तसं काव्याने माझ्याबद्दल करून घेतलाय. माझ्या वागण्यामध्ये म्हणजे तुम्हाला कधी असं जाणवलं का हो बाबा? नाही म्हणजे बघा ना, माझ्या वागण्यात फक्त तिच्यासाठी माया होती, प्रेम आहे, पण ते असं त्या अर्थाने नाही जो ती घेते. आता या पार्थच्या आई वडिलांना टेन्शनच आलंय. पार्थ म्हणतो, मी तिला माझी आयुष्याची जोडीदार म्हणून बघूच शकत नाही. आता काय करणार हे बिचारे दोघं. आता ती आत्या म्हणते, तू काळजी करू नको रम्या, तुझं पार्थवर प्रेम आहे ना, तर तुझं लग्न पार्थशीच होईल, त्या धनंजयच्या मुलीशी मी लग्न होऊच देणार नाही. हा वसुंधराचा शब्द आहे. रम्या म्हणते, अगं आई पण पार्थ नाही म्हणतो ना. तर ही वसू आत्या म्हणते, अगं मला माहितीये तो का नाही म्हणतोय ते, कारण त्याच्या आईने त्याचं मन बदलायला लावलंय ना त्याला, म्हणून तू नको काळजी करू, मी त्याचा कान पिळीन आणि तुझ्याशीच लग्न करायला लावीन त्याला. हा, आणि आता रडायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, तुझी आई आहे ना तुझ्या पाठीशी, कळलं ना. आता ती रम्या अजून रडायला लागते. प्रेक्षकांनो, बळजबरीच आहे आत्याची. आता ती पुढे म्हणते, नंदिनीच काय, दुसऱ्या कोणाशीच मी पार्थचं लग्न होऊ देणार नाही, बघतेच मी आता हे लग्न कसं होतंय ते. आणि बदल्याची भावना या आत्याने आता मनात आणलेली आहे, तिला सूड घ्यायचंय आता. अरे देवा अवघडच आहे बाई. आता बघा पुढे हा पार्थ म्हणत असतो, हे बघा बाबा, मला ना म्हणजे मी त्या रम्याशी लग्न करायची कल्पना पण नाही करू शकत. आता त्याची आई म्हणते, अरे बाबा आम्हाला माहितीये रे सगळं पार्थ, तू नको काळजी करूस, आम्ही आहोत ना दोघं जण तुझ्या बाजूने. पार्थचे वडील म्हणतात, तू काहीच टेन्शन घेऊ नकोस आणि इथल्या कोणत्याही गोष्टी तू मनात नको साठवून ठेवूस. हे बघ, तुझं आयुष्य नको खराब करून घेऊ या सगळ्या भूतकाळामुळे. पार्थ म्हणतो, बाबा तुमचं सगळं खरं आहे, पण मी जे काही बोलतोय ना, म्हणजे रम्या आणि वसू आत्याला खोटं वाटतंय ना माझं बोलणं, त्यांना का विश्वास बसत नाहीये कोणास ठाऊक. त्यांना ज्या लेटर बद्दल म्हणजे त्या मला सांगतायत ना बाबा, त्या लेटर बद्दल मला काहीच कल्पना नाही. आणि हा स्कार्फ, हे बघा, हा तर मी आत्ता बघितला, रम्याने दिलेला स्कार्फ. आता पार्थ त्याच्या आई वडिलांना दाखवतो आणि म्हणतो, काल तिने हा स्कार्फ इथे ठेवला रम्याने, मी तो बघितला पण नव्हता, आता तिने सांगितल्यानंतर मी तो आत्ता बघतोय आणि तिला वाटतंय की मी तिच्या प्रेमाचा स्वीकार करतोय. बाबा मला ना आता टेन्शन आलंय आणि फ्रस्ट्रेशन आलंय, म्हणजे त्यापेक्षा जास्ती मला या गोष्टीचा त्रास होतोय की ती माझ्यामुळे रडतीये पडतीये, त्रास होतोय तिला. आणि तिकडे नंदिनी, तिचं काय? अहो बाबा, हे सगळं काय होऊन बसले हो, आता कसं निस्तरायचं हे सगळं, आता तिला कसं समजवायचं या रम्याला. आता ती पार्थची आई म्हणते, हे बघ बेटा, एक आई म्हणून मी रम्याच्या मनातल्या गोष्टी समजू तिचं प्रेम आहे तुझ्यावर मनापासून, पण अर्थातच म्हणून तू आत्ता तिला समजवायला जाऊ नकोस पार्थ, त्यामुळे तुलाच त्रास होईल. हे बघ, काहीही तिला पटणार नाही आता, तू जरी काही सांगितलं तरी तिचं वयच आहे ते, थोडासा वेळ जाऊ दे बेटा, मग सगळ्या गोष्टी होतील, नंतर नॉर्मल होतील, निवळतील. आणि तू न सगळ्यात आधी स्वतःला त्रास करून घेऊ नको बाबा, आपण सगळे मिळून हे ठीक करू. मग आता त्याचे बाबाही म्हणतात की तू काही काळजी करू नको. आता पार्थ म्हणतो, पण मग संध्याकाळच्या कार्यक्रमाचं काय करायचं बाबा, नंदिनीला बघायला जायचं होतं ना. आता तेवढ्यात पार्थच्या बाबांचा फोन खणखणलाय आणि नेमका नंदिनीच्या वडिलांचाच फोन आलाय. आता पार्थचे वडील तो फोन रिसीव्ह करतात आणि म्हणतात, हा बोल रे धनंजय, काय म्हणतोस. आता ते म्हणतात तिकडनं, अरे विक्रम, तुझ्या फोनची वाट बघत होतो मी केव्हाची, काय रे काय झालं. आता ते विक्रम म्हणतात, अरे काही नाही रे, जरा मी करणारच होतो फोन तुला, जरा घरात प्रॉब्लेम झाला ना म्हणून, म्हणजे सॉल्व्ह झाला की मी करणारच होतो फोन तुला. धनंजय म्हणतात, काय रे बाबा विक्रम, काही सिरियस नाहीये ना. मग ते म्हणतात, अरे नाही नाही सिरियस काही नाहीये. मग ते म्हणतात धनंजय की मग तू केव्हा येणार आहेस नंदिनीला बघायला, जरा वेळेचा अंदाज कळवला असता तर तयारी करायला बरं पडलं असतं आम्हाला. मग आता ते नंदिनी पार्थच्या आईकडे बघतात आणि म्हणतात, अरे काय ना, पार्थ थोडा अर्जंट मीटिंगसाठी बाहेर गेलाय, तो परत आला ना की आम्ही लगेच निघतो, तुला तसं मी मेसेज करतो आणि कळवतो वेळ. मग हे काव्याचे बाबा म्हणतात, बरं बरं नक्की कळवा, तुझ्या फोनची मी वाट बघतोय, असं म्हणून ते फोन ठेवून देतात. आता यांना टेन्शन आलंय जरा. पार्थची आई म्हणते फोन ठेवल्यावर, मी काय म्हणते, आपण हा कार्यक्रम थोडा पुढे ढकलूया का, म्हणजे काही दिवसांपुरता. मग आता ते पार्थचे वडील म्हणतात, अगं नाही ग, अपराधी म्हणून आपण आताच खर्च
कच खायला लागलो तर आपण प्रत्येक पावलावर कच खाऊ असं नाही ग. अगं आपण पुढून अगं नंदिनी, आपण स्वतःहून नंदिनीचा हात मागितलाय त्यांच्याकडे, बरं दिसेल का ते? पार्थ म्हणतो बाबा आईचं बरोबर वाटतंय, मला थोडे दिवस जाऊ द्या ना. पण आता ते पार्थचे बाबा म्हणतात नाही रे बाबा पार्थ, असं नाही करायचं, मी दिलंय ना तुझ्या लग्नाचं वचन, आता मला ते निभावू दे. तू तयार आहेस ना नंदिनीला बघायला जाण्यासाठी? मग पार्थ म्हणतो बाबा मी तर तयारच होतो. मग आता ते म्हणतात मग झालं तर मग आज नाही उद्या नाही करून उगाच धनंजयला कशाला त्रास द्यायचा. मग ती पार्थची आई म्हणते हे बघ बेटा पार्थ, बरोबर बोलतायत तुझे बाबा, धनंजय भाऊजीच्या दृष्टीने विचार करू. मुलीचा बाप म्हणून त्यांच्या घरातलं पण पहिलंच कार्य आहे ना. आपण मागणी घालतोय आणि आपणच माघार घ्यायची का? तू सांग मला, बरोबर दिसेल का ते पटणार पण नाही त्यांना. आणि नंदिनीच्या मागे 2 बहिणी आहेत रे. मोठ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेलाच गोंधळ झाला तर मागच्या पोरींची पंचायत नाही करे होणार. मग आता ते पार्थचे बाबा म्हणतात राहिला प्रश्न वसुताईचा, तू नको टेन्शन घेऊ, ती काय गैरसमजाने भरलेली आहे, काळ सरला की होईल तिच्या मनातलं सगळं चित्र मोकळं. हे बघ प्रश्न आता नंदिनीकडे जायचा आहे, त्यामुळे आपण पटकन आता तिकडे जाऊयात, आपण आपलं मन आता वळवूयात. आपण गिल्टी आहोत असं वाटेल आपल्याला, आपण तिकडे नाही गेलो नंदिनीकडे तर, आणि वाईट वाटेल रे त्यांना पण. मग आता पार्थ म्हणतो बाबा तुमचं बरोबर आहे, मलाही वाईट वाटते पण गिल्टी नाही वाटत आहे, कारण माझी काही चूक नाहीये. मी रम्याला असं अपेक्षा दाखवल्याच नव्हत्या. बरं ठीक आहे, मी म्हणजे तयार होतो, आपण तिकडे जाऊयात नंदिनीकडे. आणि बाबा वसू आत्याची अडी आणि म्हणजे हे रम्याचं प्रेम जीवा आणि युग पर्यंत जायला नको, उगाच त्यांच्या मनात आणखीन गैरसमज नको निर्माण व्हायला. म्हणजे पार्थने जीवा आणि युग पासनं हे लपवलंय. आता पार्थची आई पण म्हणते हो ते दोघेही मॅच्युअर्ड नाहीये, उगा घरातलं वातावरण नको खराब व्हायला. आता या तिघांमध्ये त्यांनी हे सगळं ठरवलंय. पण ते पार्थचे बाबा म्हणतात कंपनी म्हणून तू जीवाला सोबत घे हा पाहायच्या कार्यक्रमाला, आणि असं म्हणून निघून जातात. आता इकडे हा पार्थ विचार करतो आता काय करू मी, मला काही कळत नाहीये. आणि त्या रम्याने दिलेला रुमाल त्याने डस्टबिन मध्ये फेकून दिलाय असं तुम्हाला प्रथम दर्शनी वाटेल, पण त्याने तो रुमाल तिथे ठेवलेला असतो आणि अनावधानाने तो रुमाल त्या डस्टबिन मध्ये पडतो. इकडे आता या नंदिनीच्या वडिलांची लगबग सुरू झाली आहे बघायच्या कार्यक्रमाची. ते त्यांच्या मिसेसला आवाज देतात, अगं शारदा तयार झाल्यात का ग पोरी? मग त्या म्हणतात अहो केव्हाच्या तयार होऊन बसल्यात. मग ते विचारतात तू तयार आहेस का, तुझी सगळी तयारी झाली आहे का? त्या म्हणतात अहो सगळं तयार झालंय, तुम्ही काळजी करू नका. पण मला ना जरा वेगळंच टेन्शन आलंय हो, म्हणजे ऐका ना माझं, म्हणजे बघा ना विक्रम भाऊजी आणि मानिनीताईंसोबत वडीलधाऱ्या म्हणून वसुंधराताई आल्या तर, अरे बापरे त्या जर आल्या तर कशा वागतील त्या आपल्याकडे, काय होईल? आता त्यांनी त्यांच्या डोक्यातलं टेन्शन उगाचच त्या धनंजय रावांच्या डोक्यात घातलंय. ते म्हणतात तू नको काळजी करूस, विक्रम आहे ना सोबत. मग त्या म्हणतात की अहो पण राऊंड मला त्यांचे शब्द आठवतात ना, त्यावेळी तुमच्यामुळे त्यांचे मिस्टर वारले असं त्यांना वाटत होतं ना, त्या ओरडत होत्या हो तशा. मग आता नंदिनीचे वडील म्हणतात त्या किती ओरडल्या तरी त्यांचं म्हणणं खोटंच आहे, विक्रमला माहितीये, कोर्टाला माहितीये, सगळ्या जगाला माहितीये. आज न उद्या वसुंधराताईंना पण ते कळलंच. आता इकडे बघा नंदिनी छान रेडी झालेली आहे आणि आता काव्या म्हणते ताई कसली गोड दिसतेस तू. नंदिनी म्हणते आता हेच तर आवरलं होतं मी, आणखीन काय तुम्ही बदल केलाय माझ्यामध्ये? काव्या म्हणते असे काय करतेस ताई, बघ किती वेगळा टचअप दिलाय आम्ही, गोड दिसतेस ग तू आता. नवीन नवरीच्या मनामध्ये जशी हुरहुर असते ना, तशी नंदिनीच्या मनात हुरहुर आहे. आता गाडीच्या हॉर्नचा आवाज आलाय यांना, आता हे विचार करतात आले वाटतं. आता इकडे या तिघीच्या तिघी बहिणी वरून बाल्कनी मधनं बघतात बरं का नवरदेवाला. आता ही काव्या म्हणते अगं ताई गाडीचा आवाज आला, चल चल चल, आले बघ आले नवरदेव आले. आणि आता या तिघीच्या तिघी वरून बघतात. काव्याला आतुरता असते ती जीवाला बघायची आणि सगळ्यात आधी जीवाच उतरलाय बरं का गाडीमधनं. खूप गोड आणि मस्त दिसतोय, डॅशिंग. काव्या त्याला बघून एकदम फ्लॅट होते. आता नंदिनीच्या नजरा पार्थला शोधतात. पार्थ खूप उशिरा उतरलेला दाखवलाय त्यांनी, पण आरुषीचा गैरसमज झालाय. आरुषी म्हणते अरे नवरा मुलगा किती वेगळा दिसतो, सोशल मीडियावर तर वेगळाच वाटतो. मग आता काव्या म्हणते अगं नाही ग तो नवरा मुलगा नाहीये, तो नवऱ्या मुलाचा धाकटा भाऊ आहे. आणि आता ती एकदम घाबरते असं बोलल्यावर. आरुषी म्हणते तुला ग कसं माहिती? आता काव्या जरा गडबडून जाते ना. काव्या म्हणते अगं आपल्या बाबाने मला फॅमिली फोटो दाखवला होता ना मला त्यांचा, मग म्हणून मी ओळखलं की हाच आहे तो. मग आता लगेच नंदिनी म्हणते काय आरू काय गडबड चाललीये तुमची, शांत बसा ना, खाली ऐकू जाईल ना आपला आवाज, बघा जरा खाली. आता नंदिनीला पार्थला बघायचं असतं. पार्थ आता तिथे समोर आलाय आणि आता ही काव्या म्हणते तो बघ नवरा मुलगा.
आरुषी म्हणते, ताई कसले हँडसम आहेत जीजू. आणि आता पार्थला बघून नंदिनी अशी गोड लाजत असते. नंदिनीच्या खूप अपेक्षा आहेत लग्नाकडनं, जशा एका नवरीच्या असतात. आता या तिघीच्या तिघी म्हणतात, चला चला आपण आता आज जाऊयात. आता या पार्थच्या आई वडिलांचं छान ग्रँड वेलकम झालंय आणि घर काय मस्त आहे प्रेक्षकांनो यांचं. अमेझिंग, ऑसम घर आहे. आता जीवा तिथे सगळ्यांना सेटल डाऊन होऊ देतो आणि मग म्हणतो, हो हो मी बसतो. ते नंदिनीचे वडील म्हणतात, बस ना बेटा तू. पण आता जीवा हळूच आणि अलगद यांच्या गप्पा सुरू असताना असा बाहेर निसटतो आणि बाहेर जाऊन तो काव्याला कॉल करतो. काव्या आता त्याच्याशी बोलते आणि एक्झॅक्टली त्याच्या वर आहे बरं का काव्या बाल्कनीमध्ये. जीवा तिला फोन करून म्हणतो, काय यार काव्या किती वाट बघायला लावते. काव्या म्हणते, जीवा तू वेडा आहेस का? तुझ्या या अशा उपद्व्यापामुळे आपण अडकू घरच्यांसमोर, वाट लागेल माझी. जीवा म्हणतो, अरे यार कुठेस मग तू, ये ना यार माझ्या डोळ्यासमोर. काव्या म्हणते, होय काय आता स्वागतासाठी बँड हवाय काय महाराजांना? जीवा म्हणतो, नको ग नको, बँड नको, माझी गोड बासरी समोर आली ना तरी चालेल मला. काव्या म्हणते, असं आहे काय? अरे किती आगाऊ आहेस रे जीवा तू. जीवा म्हणतो, असं काय करतेस काव्या, ये ना ग समोर. काव्या म्हणते, अरे असं काय करतोयस तू, मी ताईला रेडी करते ना. जीवा म्हणतो, ए ताईला करतील ना बाकीचे रेडी, तू ये ना माझ्या समोर. आज आपल्या दोघांचा पण प्रोग्राम आहे. काव्या तू ये यार, असं लेट आलेलं चालणार नाही माझ्या बायकोने मला. काव्या म्हणते, अच्छा असं होय, बरं नाही आले मी समोर तर. जीवा म्हणतो, तर मुलगा चिडून निघून जाईल. काव्या म्हणते, अच्छा बघतेच मी कसा जातोय ते. आणि आता ती फोन कट करते. जीवा म्हणतो, ए हॅलो काव्या, अरे यार कुठे गेलीस तू? अरे ठेवला फोन, अशी काय यार ही पोरगी. आता इकडे या पार्थचे वडील म्हणतात, जीवा कुठे गेला? आणि ते जीवाला मोठ्याने आवाज देतात, जीवा ए जीवा. जीवा गडबडतो आणि म्हणतो, आलो. आता ते पार्थचे वडील म्हणतात, काय रे जीवा, अरे कुठे हरवला होतास? जीवा म्हणतो, ते घर खूप छान आहे ना यांचं, ते बघत होतो. मस्त घर आहे काका तुमचं. जीवा आता तिथे बसलाय बरं का खाली. आता आरोही आणि काव्या खाली आलायत. आता हे म्हणतात की, ओळखलं ना रे तू, धनंजय हा माझा लहाना मुलगा. मग आता ते म्हणतात की, हो अरे त्या दिवशी पार्टीमध्ये तू ओळख करून दिलीस ना, त्या दिवशीच ओळख झाली. मग आता ही नंदिनीची आई म्हणते, बाई काय मोठी झाली पोरं, लहान असताना बघितलं होतं मी पोरांना, माझ्या डोळ्यासमोर तेच चित्र आहे. मग काव्याचे वडील म्हणतात, बघ ना रे धनंजय, अचानक आपली भेट काय झाली, तू लग्नाची मागणी काय घातलीस, मला तर हे सगळं परीकथेच्या जादूसारखं वाटतंय रे. पण शेवटी गाठी स्वर्गात बांधल्या जातात, हे अगदी खरंय. पार्थ खूप लाजत असतो आणि आता ही जी बाई आहे ना प्रेक्षकांनो, ही या पार्थची दुसरी मावशी का आत्या आहे, नाही आत्या आहे. आता ती म्हणते की स्वर्गाच्या गाठी निभवणं आपल्या हातात असतं. नाही म्हणजे धनंजयराव, आमची जॉईंट फॅमिली आहे, आम्ही सगळे एकत्र राहतो बरं का. म्हणजे आम्ही दोघी बहिणी आमच्या दादासोबतच राहतो. म्हणजे घर जावई आहेत. आता ती पुढे म्हणते, मी वसुताई आमच्या संसारासकट राहतो बरं का. मी, माझा नवरा, आमच्या दोन्ही तिन्ही मुली, दादा वहिनी, आमची 3 मुलं, त्यांची 3 मुलं, अशी आमचं भलं मोठं कुटुंब आहे. तुमच्या मुलीला जमेल ना आमचं हे कुटुंब सांभाळायला? असं ऐकल्यानंतर या नंदिनीच्या आई वडिलांना टेन्शन आलं ना. अरे देवा, आपल्या पोरीला आपण कुठे देतोय नेमकं. आता प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. पुढच्या भागात नंदिनी आणि पार्थचा बघायचा कार्यक्रम झालाय. हे दोघे एकांतात बोलत असतात. आता पार्थ म्हणतो, आपण खूप कमी काळात प्रत्येक वेळेला भेटलो, तेव्हा काय होतं माहितीये का? नंदिनी म्हणते, काय होतं? मग पार्थ म्हणतो, ते जन्माचे सोबती होतात आणि नंदिनीला असते. आता जीवा म्हणत असतो, आता आपलं लग्न फिक्स, म्हणजे या दोघांची भेट आणि यांची भेट. आता इकडे रम्याला तिची आई वचन देते, किती सुपाऱ्या फुटू देत, ही वसुंधरा जिवंत आहे ना तोपर्यंत मी या पार्थचं लग्न होऊच देणार नाहीये. अरे देवा, आता बघू प्रेक्षकांनो पुढे काय द्वंद्व युद्ध सुरू होते यांच्या. मालिका नवीन असल्यामुळे थोडा ग्रीप घ्यायला वेळ लावेल, पण मालिका छान आहे. आवडली ना तुम्हाला? आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज प्रेक्षकांनो लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर माझा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.